ओम. क्लिप क्रमांक 71. श्रोतेहो नमस्कार. काल आपण परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदूर यांच्या चरित्रातील चारधाम यात्रा आणि गिरनार हा भागापर्यंत आलो होतो. आता त्या पुढचा भाग पुरवपूर इथपासून ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. कुरवपूर. पुढच्या यात्रेत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुरवपूर येथे जाणे झाले व दत्तपादुकांचे दर्शन व स्वामी महाराज तपश्चर्येला बसलेली गुहा यांचे दर्शन झाले व नेहमी चित्त ब्रह्मरंगी रंगलेले असावे हा पाठ मिळाला व दत्तप्रभूंच्या अखंड कृपेत राहू लागले. उपासना आणि बोध. नानांचे वास्तव्य 1936 पासून इंदूर येथेच होते, तरी 1949 पर्यंत दत्त जयंती उत्सव तराणा येथेच होत असे. परंतु 1950 साली इंदूरला फाळके यांच्याकडे झाला व पुढे उत्सव इंदूरला होऊ लागले. नानांच्यावर दत्तप्रभूंची कृपा होतीच, शिवाय आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींनी प्रत्यक्ष किंवा सूक्ष्म रूपाने दृष्टांतांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे या साक्षात्कारी सिद्ध पुरुषाच्या हस्ते अनेक चमत्कार घडले नसले तरच आश्चर्य. पण नानांचा नेहमीच कल सिद्धीचा वापर करू नये असाच होता. तरी अगणित भक्तांना अनेक वेळा त्यांच्या आध्यात्मिक शक्ती सामर्थ्यांचा वारंवार अनुभव मिळाला आहे. अर्थातच प्रापंचिक गोष्टीतील अडचणींवर मात करणे हा एक न संपणारा मोठा भाग आहेच, परंतु आपले आचार धर्म नियमितपणे व्यवस्थित पाळून कर्तव्य न टाळता योग आणि विशेषतः नामस्मरण व भक्तिमार्गाचा अवलंब करून आपले आयुष्य कृतार्थ करावे अशी त्यांची शिकवण होती. ते सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर होते, परंतु सामान्यांसाठी प्रपंच सांभाळून नामस्मरण आणि भजन यांच्यावर त्यांचा विशेष जोर होता. ते स्वतःच त्यामध्ये निष्णात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपदी परिवारांची निर्मिती झाली. त्रिपदी म्हणजे वैदिक प्रार्थना, मंत्रपाठ, जप आणि भजने यांचे विकसित रूप आहे. त्यांच्या समस्त परिवाराने या मार्गाची जोपासना केली आहे. नाना स्वतः स्तोत्रे आणि भजने म्हणत असत आणि त्यांनी म्हटलेले महिषासुरमर्दिनी स्तोत्र सुप्रसिद्ध आहे. इंदूरला नानांकडे प्रामुख्याने नागपंचमी, गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे 3 उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करीत असत आणि सर्व शक्ती थोरले महाराज देतात, म्हणूनच हे उत्सव आणि हजारो माणसे प्रसाद घेण्याची उत्तम सोय होत होती. नानांच्या समोर क्षुद्र सिद्धी असलेले कुणी आले तर त्या सिद्धी दाखवता येत नसत व ती माणसे निष्प्रभ होऊन नानांना शरण येत असत व पुढे नाना त्यांना योग्य मार्गदर्शन करीत होते. परमपूज्य नाना महाराज तराणेकरांच्या भक्तांच्या बाबतीत अनेक चमत्कार घडलेले आहेत. त्यापैकी अगदी 2-4 गोष्टींचाच येथे उल्लेख करीत आहे. चरित्रातील लीला प्रसंग. पिशाच बाधा. तराणाजवळच्या ढाबळा गावच्या बाईला बाधा झाली होती. खूप निरनिराळे उपाय करून काही गुण आला नव्हता. आवेशात आल्यावर स्वतःच्याच मुलांना ती फेकून देत असे. नानांना मंडळींनी ढाबळ्याला नेले. मोठ्या मुश्किलीने ती बाई समोर आली. आल्याबरोबर असंबंध बडबडू लागली. नानांनी विचारले, तुझी काय इच्छा आहे? ती समजल्यावर नानांनी लगेच खारी शेव तळवून घेतली व जवळजवळ 8 शेर बेसनाची शेव त्या बाईने फस्त केली. त्यानंतर नानांनी तिच्या अंगावर विभूती फुंकली आणि लगेच ती बाई बडबडू लागली, पंडित जी आपकी बड़ी मेहरबानी की, मेरे खाने की इच्छा किसी ने पूरी नहीं की थी, आपने मुक्ति दी, मैं अभी जाती हूँ असे म्हणत ते संबंध निघून गेले व ढाबल्याच्या बाईचा अनेक वर्षांचा त्रास संपला. 22 वर्ष जागरण. मध्य प्रदेशातील लालगड संस्थानिकांच्या आजीना
निद्रा नशाचा विकार होता. 22 वर्ष त्या झोपल्या नव्हत्या. परमपूज्य नानांसाठी विशेष आमंत्रण देऊन त्यांनी राजवाड्यात राहण्याची सोय केली व खूप सरंजाम पाठवला होता. पण नानांनी त्याचा स्वीकार न करता ते श्रीकृष्ण मंदिरात उतरले. नानांचा साधा वेश पाहून मंडळी निराश झाली. दुसऱ्या दिवशी आजी स्वतःच नानांच्या दर्शनास आल्या. त्यांना वाटले दाढी जटा वाढवलेले आणि रुद्राक्ष माळा घातलेले महाराज असतील. त्यांनी नानांनाच विचारले, पंडितजी कुठे आहेत? नानाने उत्तर दिले, बेस तो पंडितजी. मग बाईने सर्व व्यथा सांगितली. झोप नाही म्हणून पुरते, जेवणही जात नाही. आपणच कृपा करा आणि यातून सोडवा. नानांनी सांगितले, काळजी नको. रात्री पोटभर जेवा व ही अंगाऱ्याची पुडी नंतर घ्या. त्या दिवशी त्या बाईंना स्वस्त झोप लागली आणि तेव्हापासून तिचा तो आजारच कायमचा गेला. त्यानंतर नानांचा लालगड येथे बराच मुक्काम होता व या मुक्कामात राणीसाहेबांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. संस्थानिकांनी अनेक मौल्यवान भेटवस्तू, शाली इत्यादी दिल्या. कृष्ण मंदिरात आले वेळी एक वृद्ध गृहस्थ, ज्याचे तोंड वानरासारखे होते, तो बसला होता. तो म्हणाला, मुझे चित्रकूट जाना है, ठंड ज़्यादा है, इसलिए कुछ मदत चाहिए. नानांनी सर्व भेटवस्तू, शाली त्याला देऊन टाकल्या आणि तो वृद्ध बाहेर पडला व थोड्याच अंतरावर दिसेनासा झाला. तो हनुमानच होता. कोड नाहीसे झाले. गोव्याहून एक प्रसिद्ध गायिका गाणगापूरला येऊन राहिली होती. तिच्या सर्वांगावर कोड उठले म्हणून ती येथे सेवेला आली. दत्तानीच तिला आज्ञा केली होती, गाणगापूरला येऊन तुमचे गाणे आम्हाला 3 वर्षे ऐकवा, म्हणजे तुमचे कोड जाईल. तिच्या सेवेची 3 वर्ष पूर्ण झाली आणि व्याधी नष्ट झाली, पण जांघेवर थोडे कोड अजून राहिले होते. तिने प्रार्थना केली, महाराज आपल्या आज्ञेने सेवा घडली, पण व्याधी पूर्ण गेली नाही. त्या रात्री तिला श्रींचा दृष्टांत झाला. येथे इंदूरचे नाना महाराज तराणेकर आलेले आहेत. त्यांना उद्या तुमचे गाणे ऐकवा, म्हणजे राहिलेला डागही निघून जाईल. त्याप्रमाणे दत्त आज्ञेने बाईंनी त्यांच्या समोर आपली गायन सेवा सादर केली आणि पूर्णतया बरी झाली. दत्तप्रभू सर्व सामर्थ्यवान असून नाना महाराजांनी त्याचे श्रेय दिले. पण नानांनाही अहंकाररहित कसे राहायचे हे त्या बाईंना दाखवून दिले व म्हणाले, आम्हाला निमित्त मात्र केले. श्री दत्तप्रभूंनीच आपली व्याधी घालवली आहे. वैद्यांना वाचविले. रेशम बागेतील श्री वैद्य यांचे फार मोठे ऑपरेशन वेल्लोर हॉस्पिटल येथे झाले. त्यांची नानांच्यावर पूर्ण निष्ठा होती. पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत नाना महाराज ऑपरेशन थिएटरमध्ये सूक्ष्म रूपाने उपस्थित होते. नंतर वैद्यांच्या जवळचा नानांचा फोटो पाहून ख्रिश्चन नर्स म्हणाली, ऑपरेशनच्या वेळी अगदी हेच गृहस्थ होते, नंतर कुठे गायब झाले माहिती नाही. आणि या संकटातून वैद्य सुरळीतपणे बाहेर पडले. यमदूत पळाले. जळगावच्या भक्त परिवारातील विसू मराठे यांच्यासमोर यमदूत प्रत्यक्ष उभे राहिले. यमदूत फास घेऊन आले आहेत हे देखील साठेंनी पाहिले, पण त्याच क्षणी नाना तेथे प्रकट झाले आणि यमदूत पळून गेले. भक्तांना समाधी अनुभव. इंदौर येथे एकदा टाकी महाराज नावाचे सत्पुरुष नानांच्या घरी आले. बोलता बोलता ते सहज म्हणाले, काही अलौकिक चमत्कार दाखवा ना. नाना महाराज फक्त हसले आणि म्हणाले, आपण संध्याकाळी रोज त्रिपदीला येत चला. दुसऱ्या दिवसापासून टाकी महाराज येऊ लागले. त्या दिवशी जे कोणी तेथे आले त्यांची 2 तास समाधी लागली. असे ओळीने 4-5 दिवस चालले होते. शेवटपर्यंत कार्यरत. 1992 सालापासून परमपूज्य नाना महाराज मिताहार आणि मौन पाळून आपण निर्वानिरोग करीत आहोत असे सुचवित होते. अगदी शेवटपर्यंत आर्त जिज्ञासू साधकांना अनुग्रह देण्याचे व्रत चालूच होते. त्यात काही खंड नव्हता. हे ईश्वरी कार्य या महापुरुषाकडून सहजपणे घडत होते. परमपूज्य नाना महाराज इंदूरहून नागपूरला आलेले होते व अरविंद आगाशे काकाही सेवेसाठी खामगावहून तेथे हजर झाले होते. 16/4/1993 रोजी
सकाळी तराणेकर वहिनींनी 4-5 चमचे चहा महाराजांना पाजला व त्या आतल्या खोलीत गेल्या. चैत्रवद्य दशमीला सकाळी 7:15च्या सुमारास हे महापुरुष नागपूर नगरीत आपला शेवटचा श्वास घेऊ लागले होते. आगाशे काका शेजारीच होते. त्याही परिस्थितीत मोठ्या आवाजात सर्वांना बोलावून गंगाजलाचे 3 चमचे महाराजांच्या मुखात घातले आणि ते पाणी आत गेले आणि महाराज अनंतात विलीन झाले. त्यांचे पार्थिव त्यांची कर्मभूमी इंदूर येथे नेण्यात आली व चंदनाच्या चितेवर सप्तजिव्ह अग्नीमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार झाले आणि स्थूल रूपातील या गुरुमाऊलीचे कार्य तेथे संपले. या ठिकाणी हा नाना महाराज तराणेकर यांच्यावरचा भाग पूर्ण होत आहे आणि त्याबरोबरच सत्संग सोहळा या पुस्तकातील जे विविध गुरूंचे चरित्र लेखन झालेले आहे, 1 ते 13 प्रकरणं यामध्ये आहेत. ती पण आपली पूर्ण वाचून आणि तुमची ऐकून झालेली आहेत. धन्यवाद. हरिओम तत्सत.